नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत काळोखाचं घर या कथेचा भाग 5. भाग 1 ते 4 सगळ्यांची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आणि याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. मागच्या भागात आपण पाहिलं की कॅसेट प्लेअर स्वतःच सुरू झाला आणि त्यातून एक स्त्री रडत म्हणाली, माझ्या मुलीला वाचवा. आणि त्यानंतर लगेचच स्क्रीन काळी पडते. आता वळूया पुढे. खरखर आवाजानंतर एका स्त्रीचा थरथरणारा आवाज ऐकू आला. माझं नाव सुमित्रा आहे. मी अन्वीची आई. सायली, विक्रम आणि आरव स्तब्ध उभे राहिले आणि कॅसेट पुढे वाजू लागली. जर ही कॅसेट कुणाला मिळाली असेल तर समजा आम्ही जिवंत नाही. अन्वीने जे पाहिलं त्यासाठीच तिचा जीव घेतला गेला. सायलीच्या अंगावर काटा आला. अचानक कॅसेटमध्ये एका लहान मुलीची किंकाळी घुमली, आई वाचव मला. त्या क्षणी कॅसेटमध्ये एका पुरुषाचा रागाने भरलेला आवाज आला, कोणीही सत्य जाणणार नाही. धाड. गोळी झाडल्याचा आवाज आला आणि कॅसेट अचानक बंद झाली. संपूर्ण मंदिरात शांतता पसरली. तेवढ्यात लाल बॉक्समध्ये एक जुनाट फोटो खाली पडला. फोटोत दामोदर, सुमित्रा आणि अन्वीसमोर आणखी एक माणूस उभा होता. पण त्याचा चेहरा जाणीवपूर्वक खरवडून काढलेला होता. फोटोच्या मागे लिहिलं होतं, खरा राक्षस घरचाच आहे. विक्रमच्या हातून फोटो खाली पडला. म्हणजे कुणी बाहेरचा नव्हता. अचानक मंदिरातील देवीच्या मूर्तीसमोर ठेवलेला दिवा स्वतःच पेटला. धुरातून एक आकृती दिसू लागली. ती सुमित्रा होती. यावेळी तिचा चेहरा शांत होता. ती सायलीकडे पाहून म्हणाली, मी भूत नाही, मी फक्त सत्य जपणारी आई आहे. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. मग हा काळा आत्मा कोण आहे? सुमित्राने मंदिराच्या भिंतीवर हात ठेवला. क्षणातच भिंत नाहीशी झाली. आत एक गुप्त तळघर दिसलं. तिथे गंजलेल्या साखळ्या, रक्ताचे जुने डाग आणि एका कोपऱ्यात एका लहान मुलीची गुलाबी चप्पल पडली होती. सायलीने ती उचलली. चपलीच्या आत लिहिलं होतं, अन्वी. तेवढ्यात आरव अचानक जोरात ओरडला. त्याच्या शरीरातून काळा धूर पुन्हा बाहेर पडू लागला. त्याचा आवाज पूर्ण बदलला, खाली जाऊ नका. तिथे गेलात तर सत्य पाहून परत जिवंत येणार नाही. पण सुमित्रा शांतपणे म्हणाली, तुम्हाला खाली जावंच लागेल, कारण खरा पुरावा अजूनही तिथेच आहे. सायलीने टॉर्च घट्ट पकडला. ती, विक्रम आणि अर्धबेशुद्ध आरव तिघेही त्या तळघराच्या पायऱ्या उतरू लागले. प्रत्येक पायरीवर भिंतींवर नखांनी ओरबडल्याच्या खुणा दिसत होत्या आणि शेवटच्या पायरीवर रक्ताने लिहिलेलं एक वाक्य दिसलं, तो अजून जिवंत आहे. सायलीने थरथरत वर पाहिलं. तळघराच्या अंधारात 2 लाल डोळे चमकले आणि एक आवाज घुमला, इतकी वर्ष माझ्यापासून लपलेलं सत्य आज पुन्हा माझ्यापर्यंत आलं आहे. त्या लाल डोळ्यांची आकृती हळूहळू पुढे येऊ लागली आणि सायलीने त्याचा चेहरा पाहताच तिच्या तोंडून भीषण किंकाळी बाहेर पडली. सायलीची किंकाळी संपूर्ण तळघरात घुमली. टॉर्चचा प्रकाश थरथरत त्या चेहऱ्यावर पडला. तो चेहरा फोटोतून खरवडून टाकलेल्या त्या माणसासारखाच होता, पण त्याचा चेहरा जळालेला होता. डोळे पूर्ण काळे आणि ओठांवर विचित्र हास्य. तो हळूहळू पुढे आला. मला ओळखलत का? सायलीने नकारार्थी मान हलवली. तो मोठ्याने हसू लागला. कुणीच मला आठवत नाही, पण या घरातील प्रत्येक मृत्यू माझ्यामुळे झाला. विक्रमने धाडस करून विचारलं, तू कोण आहेस? तो म्हणाला, माझं नाव रघुनाथ. हे नाव ऐकताच सुमित्राच्या आत्म्याचा चेहरा बदलला. ती रडत म्हणाली, त्याच्यावर कधीच विश्वास ठेवू नका. क्षणात रघुनाथने हात हवेत उचलला. तळघरातील साखळ्या स्वतःच हलू लागल्या. भिंतींवरून धूळ झडू लागली. जुन्या लाकडी पेट्या आपोआप उघडल्या. आत शेकडो बाहुल्या पडल्या होत्या. प्रत्येक बाहुलीच्या गळ्यात एक चांदीचं लॉकेट. सायलीने एक बाहुली उचलली. तिच्या पाठीमागे नाव कोरलेलं होतं, मीरा. दुसऱ्यावर सोनाली, तिसऱ्यावर अन्वी. सायलीचा घसा कोरडा पडला. या सगळ्या मुली आहेत?
सुमित्रा हळू आवाजात म्हणाली. हो, या घरात गायब झालेल्या प्रत्येक मुलीचं प्रतीक ही एक बाहुली आहे. विक्रम घाबरून मागे सरकला. म्हणजे अन्वी एकटी नव्हती? सुमित्राच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नाही, ती शेवटची होती. तेवढ्यात आरव पुन्हा जोरात ओरडला. त्याच्या शरीरातून काळा धूर बाहेर पडला. तो थेट रघुनाथ समोर जाऊन उभा राहिला आणि दोघे एकाच आवाजात बोलू लागले. आम्ही वेगळे नाही, आम्ही एकच आहोत. सायली घाबरून मागे झाली. सुमित्रा ओरडली. नाही, त्याला पूर्ण ताब्यात घेऊ देऊ नका. क्षणात आरवच्या डगळ्यातलं लॉकेट चमकू लागलं. त्यातून तेजस्वी प्रकाश बाहेर पडला. रघुनाथ वेदनेने मागे हटला. तो रागाने ओरडला. ते लॉकेट फोडा, नाहीतर मी कधीच मुक्त होणार नाही. सायलीला काहीतरी लक्षात आलं. दामोदरच्या डायरीतलं लिहिलेलं एक वाक्य. वाईट शक्तीला नष्ट करता येत नाही, तिला कैद करता येतं. म्हणजे रघुनाथचा आत्मा अजूनही कुठेतरी कैद होता, पण त्याला मुक्त करण्याचा प्रयत्न कोण करत होतं? तेवढ्यात तळघराच्या शेवटच्या भिंतीवर मोठी भेग पडली. त्या भेगेतून एक लोखंडी दरवाजा दिसू लागला. दरवाजावर रक्ताने लिहिलं होतं, खरा गुन्हा इथे लपला आहे. सायलीने दरवाजा उघडण्यासाठी हात पुढे केला आणि आतून कोणीतरी तिचा हात घट्ट पकडला. तो हात बर्फासारखा थंड होता. टॉर्चचा प्रकाश आत पडताच सायलीच्या डोळ्यांसमोर जे दृश्य आलं ते पाहून तिच्या तोंडून शब्दही फुटेनासे झाले. सायलीचा हात अजूनही त्या बर्फासारखा थंड हाताच्या पकडीत अडकला होता. क्षणात टॉर्चचा प्रकाश पुन्हा चमकला आणि समोर उभा होता दामोदर. पण तो जिवंत नव्हता. त्याचा चेहरा फिकट, डोळ्यात वेदना आणि गळ्यात तुटलेली चांदीची साखळी. सायली घाबरून मागे सरकली. तुम्ही? दामोदर शांतपणे म्हणाला. मी तुम्हाला घाबरवायला आलो नाही, मी तुम्हाला वाचवायला आलो आहे. रघुनाथ संतापाने ओरडला. गप्प बस. त्याच्या आवाजाने संपूर्ण तळघर हादरलं. भिंतींवरच्या बाहुल्या एकामागून एक हलू लागल्या. त्यांचे डोळे उघडले आणि त्या सगळ्या एकाच आवाजात कुजबुजू लागल्या. आम्हाला न्याय द्या, आम्हाला न्याय द्या. सायलीच्या अंगावर शहारे आले. दामोदर एका जुन्या लोखंडी कपाटाजवळ गेला. त्याने हात दाखवला. हे उघड. विक्रमने कपाट ओढून उघडलं. आत धुळीने माखलेली एक जाड फाईल, एक जुना व्हिडिओ कॅमेरा आणि रक्ताने माखलेली एक कुऱ्हाड पडली होती. फाईलच्या पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, गायब झालेल्या मुली, गोपनीय अहवाल. सायलीने थरथरत्या हातानं पान उघडलं. पहिल्याच पानावर अन्वीचा फोटो होता, दुसऱ्यावर मीरा, तिसऱ्यावर सोनाली आणि शेवटच्या पानावर एक फोटो पाहून तिघेही आदरले. तो फोटो सायलीचाच होता. फोटो अगदी नवीन होता, म्हणजे कोणीतरी तिच्यावर अनेक दिवसांपासून लक्ष ठेवत होतं. सायली घाबरून म्हणाली, हे कसं शक्य आहे? दामोदर गंभीर आवाजात म्हणाला, कारण पुढची शिकार तूच होतीस. तेवढ्यात रघुनाथ वेड्यासारखा हसू लागला. आता सत्य कळलं ना? पण उशीर झाला आहे. अचानक लोखंडी दरवाजा आपोआप बंद झाला. धाड. संपूर्ण तळघर अंधारात बुडालं. आरवच्या गळ्यातलं लॉकेट पुन्हा तेजानं चमकू लागलं. त्यातून बाहेर पडलेल्या प्रकाशात भिंतीवर रक्ताने लिहिलेला एक नवीन संदेश दिसला. विश्वासघातकी अजूनही तुमच्यासोबत आहे. सायली, विक्रम आणि आरव तिघेही एकमेकांकडे पाहू लागले. क्षणभर तिघांनाही एकच प्रश्न पडला, आपल्यातला विश्वासघातकी कोण? तेवढ्यात विक्रमच्या खिशातला मोबाईल स्वतःच वाजू लागला. स्क्रीनवर नाव दिसलं, अन्वी कॉलिंग. पण अन्वीला मरून अनेक वर्ष झाली होती. विक्रमने थरथरत्या हाताने कॉल उचलला. फोनच्या दुसऱ्या टोकाला एका लहान मुलीचा हळू आवाज आला, काका तुमच्या मागे उभा आहे. विक्रमने हळूहळू मागे वळून पाहिलं आणि त्याच्या तोंडून एक हृदय पिळवटून टाकणारी किंकाळी बाहेर पडली. आता पुढच्या भागात काय होणार हे पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. आणि जर हा भाग तुम्हाला आवडला असेल
तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. त्याचप्रमाणे कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढचा भाग घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.